नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास याच्यामधलं शेतकरी चळवळी आणि उठाव जे आहेत ते बघणार आहोत। तर एक दोन लेक्चरची ही सिरीज असेल की याच्यामध्ये सगळ्या शेतकरी चळवळी ज्या आहेत त्या आपण रिवाइज करणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। तर आपली जी पहिली शेतकरी चळवळ जी आहे ती पागलपंथी 1825 ते 1835 म्हणजे जवळपास ही जी चळवळ आहे हिचा कालखंड जो आहे तो 10 वर्षाचा आहे। सो 10 इयर्स। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की पागलपंथींच्या बाबतीमध्ये तर हे जे झालं होतं तर हे झालं होतं बेंगॉलमध्ये। ओके, तर बंगालमध्ये ही चळवळ सुरू झाली होती सगळी। याचे जे लीडर्स आहेत, आता बेसिकली आहे ना की आपल्याला विचारलं जातं ते म्हणजे काय की लीडर्स कोण नेतृत्व करत होतं याचं। एक करमशहा, आता ही नावं तुम्हाला पाठ करावी लागतील। आणि दुसरी व्यक्ती आहे टिपू शहा। ओके, तर यांनी नेतृत्व केलं होतं पागलपंथी मुवमेंटचं। आणि हे कुठल्या ट्राईब्सशी बिलॉंग करतात तर ती ट्राईब आहे हजोंग अँड गारो। ओके, आता हजोंग जे आहे ते यावर्षी न्यूजमध्ये आहे, आपण करंटमध्ये याला कव्हर पण केलेलं आहे। सो करमशहा टिपूशहा हे हजोंग आणि गारो ट्राईबशी रिलेटेड होते। मग हा उठाव होण्याचं नेमकं कारण काय होतं बघा, तर उठाव होण्याचं कारण जे आहे त्याचं रिझन आहे की रेंट हाईक करण्यात आलं होतं। म्हणजे शेती संबंधीचं जे काही रेंट आहे तर त्याच्यामध्ये हाईक झाली होती, वाढ करण्यात आली होती। ओके, इन बेंगॉल। तर त्याच्यामुळे ही सगळी चळवळ झाली होती। तर बेसिक गोष्ट एवढीच आहे, शेतसारा किंवा शेतीवरचा कर जो होता तो वाढवला गेला होता बंगालमध्ये। आणि त्याच्यामुळे पागलपंथी ही मुवमेंट जी आहे ते 1825 ते 1835 10 वर्षांसाठी झाली होती। हजोंग आणि गारो जमातीचे करमशहा टिपूशहा हे याचं नेतृत्व करत होते। पुढची बघूयात, इंडिगो रिव्होल्ट 1860। आता आपल्यासाठी इंडिगो रिव्होल्ट जे आहे ते आपण आधी पण त्याचा रेफरन्स येऊन गेलेला आहे बघा। आपण जे काही बेंगॉलचे गव्हर्नर जनरल आणि ते सगळं बघितलं होतं त्याच्यामध्ये 1860मध्ये जो काही बंगालमधला नादिया जिल्हा आहे तर तिथंही सगळी चळवळ सुरू झाली होती। ओके, नादिया डिस्ट्रिक्ट बेंगॉल। तर ते एक लक्षात ठेवायचं। म्हणजे बघा बेसिक गोष्टी एवढ्याच आहे, एक तर तुम्हाला ठिकाण लक्षात ठेवायचं आहे, त्याची जी लिडरशिप आहे ती लक्षात ठेवायची। आता याच्यामध्ये लीडर्स कोण कोण होते, पहिली व्यक्ती आहे दिगंबर बिश्वास, है ना, बिश्वास। आपल्याकडं विश्वास, तिकडं बिश्वास। ओके, दिगंबर बिश्वास। दुसरी व्यक्ती आहे विष्णू बिश्वास, है ना। त्याच्यानंतर तिसरी व्यक्ती आहे याच्याशी जोडली गेलेली ती म्हणजे हरिश्चंद्र मुखर्जी। सो 3 लोक आहेत हरिश्चंद्र मुखर्जी। हरिश्चंद्र मुखर्जींचं वैशिष्ट्य काय होतं तर हरिश्चंद्र मुखर्जी हे हिंदू पॅट्रियॉट नावाचा जो पेपर आहे त्याचे ते एडिटर होते। सो हे पण एक महत्त्वाचं आहे की हिंदू पॅट्रियॉट जो पेपर आहे, तुम्हाला हा पण एक MCQ इथं मिळून जातो। तुम्ही अशा गोष्टी करत राहिलात तर ते तुम्हाला हे होऊन जातं की रिजेक्शन आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी। सो हिंदू पॅट्रियॉट न्यूजपेपर जो होता त्याचे हे एडिटर होते, संपादक होते। सो दिगंबर बिश्वास, विष्णू बिश्वास, हरिश्चंद्र मुखर्जी हे 3 याच्यासाठीचं नेतृत्व आहे। आता रिझन काय होतं, म्हणजे हे सगळं जे काही सगळा उठाव वगैरे हा झालेला आहे त्याचं रिझन काय आहे तर त्याचं रिझन होतं की जे काही युरोपियन फॅक्टरी ओनर्स होते, ओके, सो युरोपियन फॅक्टरी ओनर्स ते जबरदस्ती इंडिगो म्हणजे काय नीड लावण्यासाठी दबाव आणत होते। तर तो एक मेजर इश्यू होता। आणि फोर्सफुली मग शेतकऱ्यांना काय करावं लागत होतं की फोर्स टू ग्रो इंडिगो। ओके, म्हणजे शेतात जबरदस्ती निळीचं पीक घ्यायचं। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता। मग आता ठीक आहे, इंडिगोचं पीक पण घेत होतो, पण काय प्रॉब्लेम काय आला होता ना की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आर्टिफिशियल कलर्स त्यावेळेस आले होते, आर्टिफिशियल इंडिगो, जर्मन वगैरे, त्याच्यामुळे याची किंमत ऑब्वियसली कमी झाली। तर पण तरीसुद्धा शेतकऱ्यांना परवडत नसलं तरी जबरदस्ती ते लावायला लावत होते। तर हा मुद्दा होता आणि त्याच्यामुळे हा रिव्होल्ट झाला होता। हिच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की जो आपल्याला विचारला जातो तो म्हणजे काय, नीलदर्पण। आता नीलदर्पण हे एक नाटक होतं। नीलदर्पण नाटक लिहिणारी जी व्यक्ती आहे ती म्हणजे दीनबंधू मित्र। सो दीनबंधू मित्र यांनी हे नाटक लिहिलं आणि याच्यामध्ये जी शेतकऱ्यांची व्यथा आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या त्या समोर आणल्या होत्या। सो नीलदर्पण प्रत्येकाने लक्षात ठेवा।
दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे जे नीलदर्पण होतं याला इंग्लिशमध्ये पण ट्रान्सलेट केलं गेलं होतं, नीलदर्पण इन इंग्लिश. आणि ती करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं पण नाव लक्षात ठेवा, मधुसूदन दत्त. तर हे 2 नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा जो आपला रिव्होल्ट आहे तो म्हणजे पुणा सार्वजनिक सभा 1870. आता बघा, पुणा सार्वजनिक सभा ही शेतकऱ्यांच्या याच्याशीही जोडली गेलेली होती. ऑब्वियसली पुणा सार्वजनिक सभा जी आहे नावातच आहे पुणे, याच्याशीच रिलेटेड जे आहे की यांनीच डेक्कन राईट जे काही झाले होते त्यालाही सपोर्ट केला होता. तर तेही आपण याच्यानंतर बघणार आहोत. सो 1870मध्ये पुणा सार्वजनिक सभा आहे आणि ह्याचे जे संस्थापक होते सगळे तर MG रानडे आपले. सो रानडेंचं हे होतं. आणि मग याचा अजेंडा काय होता शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तो म्हणजे काय की पॉप्युलराइज प्लीझंट राईट, म्हणजे शेतकऱ्यांचे जे काही अधिकार आहेत है ना लीगली है ना, तर त्याला पॉप्युलराइज करायचं हा यांचा अजेंडा होता, प्लीझंट्स लीगल राईट. सो तुम्हाला सिम्पली असंही विचारलं जाऊ शकतं की शेतकऱ्यांची जी काही कायदेशीर अधिकार होते त्याच्यासाठी काम करणारी संस्था तर ती जी आहे ती पुणा सार्वजनिक सभा, तर ती एक लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचं जे आपलं ते म्हणजे डेक्कन रायट्स. ऑब्वियसली डेक्कन रायट्स महाराष्ट्रामध्ये झालं होतं. सो महाराष्ट्र 1875. आता याच्या आधी एक दुसरा उठाव आहे 1873चा पबनाचा, पण आपण हे दोघं एकमेकांशी जोडलेले आहेत पुणा सार्वजनिक सभा म्हणून आपण याला आधी घेतलं. आता याच्यामध्ये मुद्दा जो होता तो मुद्दा एकदम सिम्पल होता की जी काही रयतवारी सिस्टीम आली होती आणि तिच्यामध्ये जे काही मिसमॅचेस होते तो एक मुद्दा होता. हे सुरू झालं होतं सुपा नावाचं जे गाव होतं, सुपे है ना, तिथून सुरुवात होते याची ॲट पुणे. ओके, सुपा विलेज पुणे. आणि हिच्यामध्ये काय केलं होतं की फार्मर्स जे होते त्या फार्मर्सनी मनी लेंडर्सवर अटॅक केला होता, म्हणजे सावकार. ओके, सो मनी लेंडर्स जे होते त्यांच्यावर अटॅक केला होता. आणि हिच्यामध्ये मग सगळंच मग वायलन्स आला. त्याच्यानंतर त्यांचे जे अकाउंट बुक्स होते ते जाळून टाकले होते, बर्न अकाउंट बुक्स, की ज्याच्यामध्ये सगळा हिशोब लिहिलेला होता है ना. आता खरं तर ही जी परिस्थिती आहे ना, ही परिस्थिती जर तुम्हाला समजून घ्यायची असली तर तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस मदर इंडिया नावाचं चित्रपट नक्की बघा है ना. मदर इंडियामध्ये एक खूप प्रॉपरली हे सगळं चित्र समोर आहे, कारण या लोकांना वाचता येत नव्हतं, साक्षरता नव्हती, म्हणजे त्या कागदांवर त्या अकाउंट बुकवर काय लिहिलं हेही येत नाही. आणि मदर इंडियामध्ये याचं चित्रण खूप चांगलं आहे. मदर इंडियामध्ये जो है ना सुनील दत्तची जी भूमिका आहे तर सुनील दत्तच्या हातात सावकार देतो की वाच बाबा तुझं काय आहे आणि काय नाही हिशोब, त्याला वाचता येत नाही, अख्ख्या गावात कुणालाच वाचता येत नाही. शेवटी काय होतं ना की मग त्याच्यामुळे हा जो मुद्दा होता की अकाउंट बुक्सच जाळून टाकली होती की काहीच ठेवायचं नाही रेकॉर्ड वगैरे असे सगळे प्रकार. सो डेक्कन राईट महाराष्ट्र 1875. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे पबना ॲग्रेरियन अपरायझिंग. आता ॲक्च्युली हा पबनाचा जो रिव्होल्ट आहे तर पबनाचा रिव्होल्ट झाला होता 1873. आता नावातच आहे पबना. पबना कुठे येतं? बेंगॉल परत. सो पबना हा एक जिल्हा आहे, पबना डिस्ट्रिक्ट. ओके, इन बेंगॉल. तर हे पश्चिम बंगालमध्ये झालं होतं. आणि याची जी सगळे लीडरशिप आहे ती लीडरशिप म्हणजे कोण कोण हिच्यामध्ये होतं शाहचंद्र रॉय. ओके, शाहचंद्र रॉय होते. त्याच्यानंतर शंभू पटेल हिच्यामध्ये आहेत, शंभू पटेल याची जी लीडरशिप आहे. आणि तिसरा आहे ईश्वर राय. ईश्वर राय. चौथं नाव आहे खुदी मोल्लाह है ना. आता हे सगळं लीडरशिप किंवा याच्यातले जे पार्टिसिपंट होते. आता याच्यामध्ये काय होतं, हे कोणाच्या अगेन्स्ट होतं तर इट इज अगेन्स्ट जमीनदार. आता जमीनदार जे होते ते शोषण करायचे, एक्सप्लॉईट करायचे, आणि ते जे एक्सप्लॉयटेशन होतं जमीनदाराकडून त्या एक्सप्लॉयटेशनमुळे, शोषणामुळे पबना ॲग्रेरियन अपरायझिंग झालं होतं. आणि मग याचा रिझल्ट काय तुम्हाला तर 1885मध्ये नंतर मग बेंगॉल टेनन्सी ॲक्ट पास करण्यात आला. आता मला सांगा बरं, 1885 बेंगॉल टेनन्सी ॲक्ट ज्यावेळेस आला होता त्यावेळेस कोण भारतामध्ये व्हाईसरॉय त्यावेळेस कोण होतं बरं. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे रामोशी अपरायझिंग 1877 ते 87. म्हणजे रामोशी अपरायझिंग किंवा रामोशांचा जो काही उठाव आहे त्याचा पण कार्यकाल जो आहे तो जवळपास 10 वर्षाचा आहे. ओके, सो इट इज ऑल अबाउट 10 years. आता असाच 10 वर्षाचा आपण काय बघितलं होतं आधी, पागलपंथी बघितलं होतं बघा. तर त्यांचाही सगळा जो कार्यकाळ आहे ती चळवळ आहे प्रॉपर
हा ना. बघा एखाद्या विशिष्ट वेळेस झाला संपलं, पण जर तो कंटिन्युअस असेल तर मग ती एक चळवळ बनते. तसं हे रामोशी अपरायझिंग होतं 1877 ते 1887. आणि हे झालं कुठं होतं, तर याची जी प्लेस आहे ती म्हणजे आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र. ओके, सो आंध्रा अँड महाराष्ट्र या दोन ठिकाणी होतं आहे. आणि महाराष्ट्रात प्रॉपरली होतं. आंध्र प्रदेशचा काही भाग होता, म्हणजे आंध्र प्रदेश असं पूर्ण तिच्यामध्ये स्प्रेड झालेलं नव्हतं. याची जी लिडरशिप आहे ती लिडरशिप म्हणजे वासुदेव बळवंत फडके. ओके, तर हे खूपच आता आपण महाराष्ट्रातला आपल्याला हा इतिहास बऱ्यापैकी माहीत असतो. आणि हे कशामुळे झालं होतं, तर याचं रिझन सिम्पल होतं की ब्रिटिश गव्हर्नमेंट जे होतं ते फेल झालं होतं. कशाच्या बाबतीमध्ये, अँटी फेमाईन मेजर, है ना, अँटी फेमाईन मेजर. सो हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता की ब्रिटिश गव्हर्नमेंट जे होतं त्यांनी हा मुद्दा प्रॉपरली वर्क केला नव्हता की जो काही दुष्काळ आहे त्या दुष्काळासाठीच्या उपाययोजना आणि त्या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामुळे जे काही लॉस झालेत किंवा जे काही सहन करावं लागलं त्याच्या अगेन्स्ट मग रामोशी अपरायझिंग्स आहेत 1877 ते 1887. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे बिजोलिया मुवमेंट. आता बिजोलिया मुवमेंट बघा 1905, 1913, 1916, 1927 बिजोलिया चळवळ. आता ही बिजोलिया चळवळ कुठं झाली होती, तर बिजोलिया चळवळ झाली होती राजस्थानमध्ये. याची जी लिडरशिप आहे त्या लिडरशिपमध्ये आहेत सीताराम दास. ओके, सीताराम दास. त्याच्यानंतर विजय पथिक सिंह. ओके, विजय पथिक सिंह. सो हे दोन लोक आहेत, सीताराम दास, विजय पथिक सिंह. आता ही कशामुळे झाली होती, तर जवळपास शेतकऱ्यांवर या लोकांनी 86 कर लावले होते. 86 सेस ऑन प्लीज. सो है ना, आपण आपल्या इकॉनॉमीमध्ये शिकतो बघा हे सेस, करावरचा कर, टॅक्स ऑन टॅक्स, है ना, एज्युकेशन सेस, हा सेस, कृषी सेस. तर हे का तेव्हापासून आहे, कोलोनियल हिच्यातलं रिफ्लेक्शन आहे बघा हे, है ना. हे आपल्याला कळतं की हे कोलोनियल रिफ्लेक्शन आहे आणि त्या गोष्टी आजही आपण बघतोय. सो 86 कर लावण्यात आले होते, करांवरचे कर, म्हणजे शेतकऱ्यांचा कशा पद्धतीने दमन करण्याचा प्रयत्न इथं होता आणि त्याच्यामुळे ही बिजोलिया मुवमेंट झाली होती. सो अशाच पद्धतीने आपण पुढच्याही शेतकरी उठावानी चळवळी बघत राहू. स्पॉटलाईट बरोबर तुम्ही आहातच, है ना. सो स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.